नमस्कार सर, मी राधिका सुभेदार. साठे मॅडमनी तुमचा रेफरन्स दिला. माझा पापड लोणची मसाले बनवण्याचा उद्योग आहे, राधिका मसाले. हो, ताईने मला सांगितलं. तिने तुमची खूप तारीफही केली. मला तुमची फॅमिली बॅकग्राऊंडही समजली. गुरुनाथ सुभेदार. हो, माझे मिस्टर. हा व्यवसाय मी माझा उभा केलाय. त्यांची बिलकुल मदत नाही घेतली. तुमच्या साठे मॅडमने मला सांगितलं आहे की तुम्ही खूप जिद्दी आणि मेहनती आहात म्हणून. सर, तसं राहिलं तर आपल्या पायावरती उभं राहता येतं ना. ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही काही सॅम्पल्स आणली आहेत? हो, आणली आहेत ना. साठे मॅडमला भेटले, त्यांनी लागलीच इथे यायला सांगितलं म्हणून दुकानात जाऊन हे सॅम्पल आणलेत मी. हे पहा, हा नागपुरी मसाला. ही मूळची नागपूरची आहे ना. हा स्पेशल आहे बरं का आमच्याकडचा. आणि हा गरम मसाला. वा, वास तर खूप छान येतोय. पण हे मसाले सगळे तुम्ही भाजून घेतलेले आहेत ना? हा तर नाही, आम्ही कच्चा माल आणला ना की व्यवस्थित निवडून घेतो, वाळवून घेतो, मग भाजून घेतो. आणि माझ्याकडच्या बायका पदार्थाची हाताळणी पण अगदी व्यवस्थित करतात. स्वच्छतेची विशेष काळजी घेतात. तुम्ही सॅम्पल इथेच ठेवून जा. आम्ही क्वालिटी टेस्ट करतो आणि मग कळवतो. काय मिस्टर सुभेदार की मी फक्त एक्सपोर्ट बिझनेस करतो, त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत कुठलीही हायगाय करत नाही. सर, तुम्ही काही काळजीच करू नका. कसं आहे माहिती का, आपलं प्रेझेंटेशन चांगलं असेल, क्वालिटी चांगली असेल तर मी चांगल्या किमतीला माल विकू शकतो. आणि तुमची जर का सॅम्पल्स मला आवडली ना तर मग तुम्हाला मागे वळून बघायला लागणार नाही. दॅट्स माय वर्ड. खरंय सर. तुम्ही पहा, मी तुमच्या फोनची वाट बघेन. ओके, डेफिनेट. सर, आणि मला खात्री आहे का तुम्हाला हे मसाले नक्की आवडतील. ओके. मला जे करायचं होतं ते मी केलं. मिस्टर कपूर, तुम्ही स्वतःला ग्रेट समजता ना. आता बघाच, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. माझा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. पण आता मला जास्त अलर्ट राहावं लागणार, कारण कपूर सर जर इथून निघून गेले तर त्यांची ही गँग इथे आहे ना, आनंद, जेनी, पानवलकर, सगळेच आजचा अप्रेझल ऐकून सगळेच खवळले असतील. पटपट बोल, मला बरीच काम आहे. काय झालं बेबी, असं का बोलतोय तू? मी कामात आहे. बोल ना, काय कशासाठी फोन केला होतास? अरे नथिंग मच, ऍक्च्युअली वॉज गेटिंग एक्साइटेड. आपण ब्लू लगूनला जाऊया ना डिनरला. आणि हा, मला त्याआधी शॉपिंगला जायचंय, सो मी हे विचारायला फोन केला की तुम्हाला डायरेक्टली मॉलला भेटतील का. सॉरी बच्चा, हे बघ, ऍक्च्युली मला जरा घाई आहे. मला थोडं कामं आहेत, तर मला जमेलच असं नाही सांगता येणार. मला जरा उशीरच होणार आहे. अरे पण का, तू म्हणाला होतास आपण सेलिब्रेट करूया. सगळं ओके आहे ना, एनिथिंग रॉंग? नाही, तसं काही नाही. जरा कामं आहेत म्हटलं ना, बाकी काही नाही. मी कामातच आहे जरा. अरे पण काम तू कट केला. शनायाचा मूड नक्कीच ऑफ झाला असणार. ठीक है, पण कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है. शनाया, थोडे दिवस थांब. तुला हवं असेल ते सगळं मिळून देतो की नाही बघच तू. जस्ट वेट अँड वॉच. राधिकानं केलेल्या सगळ्या अपमानांचा हिशोब चुकता करायची वेळ आली आता. नाही, पण मला एक कळत नाहीये. ते म्हणजे आम्ही अनुभवाने लहान आहोत, वयाने लहान आहोत, पण गुरु सर तुम्हालाही मूर्ख समजतात का? श्रेयस, गुरुनाथ मला मूर्ख समजतो की नाही हे माहीत नाही मला, पण एवढं मात्र नक्की की स्वतःला वरचढ ठरवण्यासाठी तो आता काहीही करू शकतो. येस सर. अहो, पण असं वागून, असं बोलून काय सिद्ध होणार आहे? अशाने हे सिद्ध होणार आहे का की गुरु सर कपूर सरांपेक्षा पण वरचढ आहेत? Maybe that's why he spoke to Kapoor sir like that. But whatever happened was shocking and first of all very wrong. आनंद, आनंद. सर, मला याच्यावर काहीच बोलायचं नाहीये, कारण गुरुला सगळ्यात जास्त मी ओळखतो. आनंद, तुझं दुःख कळतंय मला. खरंच गुरुनाथचं सध्याचं वागणं हे कल्पनेपलीकडचं आहे.
हो सर, गजानन महाराज शपथ, सरांवर ना कोणीतरी जादूच केली म्हणून तो हे सगळं घडतंय. तिकडं मॅडमला त्रास देतात, आता आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यांना त्रास द्यायला लागलेत सर. बघितलं ना कसा सूर बदलला होता त्यांचा लगेच. आणि आता आता काय, गुरु स्वतःच्या प्रोग्रेससाठी आपल्या सगळ्यांची मदत घेणार, आपला वापर करून घेणार, कारण त्याला माहिती आहे आपल्या मदतीशिवाय त्याचं काहीच होणार नाही. हा. हे बघा, माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे. गुरुनाथने त्याच्या वागण्याचं ताळतंत्र सोडलं असलं तरी तुम्ही रागाच्या भरात काही चुका करू नका. प्लीज जरा सगळ्यांनी शांत राहा. सर मी खरंच खूप कंट्रोल करतो. नाही पण आता माझा कंट्रोल सुटत चाललाय. चिडचिड होते सर माझी. असं वाटतं मनात जे काही असेल ना ते त्या शनायासमोर जावं आणि बोलून मोकळं व्हावं भडाभडा. नाहीतर काहीतरी काहीतरी असं व्हावं ज्याच्यामुळे गुरुसरांच्या हातून काहीतरी घोडचूक होईल आणि त्यात तेच अडकतील. असा त्रागा करून हाती काहीही लागणार नाहीये. गुरुनाथ किती चुकीचा वागतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण म्हणून आपण सुद्धा चुकीचंच वागायचं का श्रेयस? खरं तर असा विचार करणंच चुकीचं आहे. सर काय चुकीचं काय खरं आता काहीच कळत नाहीये सर. सर भलाईचा जमानाच राहिलेला नाही. कपूर सर काय मदतच करत होते ना फक्त वहिनीची. केवढा मोठा इश्यू केला गुरुनी. तर खरं बोलतोय श्रेयस, खरंच गुरु ना अडकला पाहिजे कुठेतरी. आनंद, तू सुद्धा. हे बघा, माझं तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं आहे, असं काहीही करू नका जेणेकरून तुमचं नाव खराब होईल, आपल्या कंपनीचं नाव खराब होईल आणि मुळात इथलं वातावरण आणखी बिघडावं असं वाटत नाहीये मला. तेव्हा आपण सगळ्यांनी फक्त काम करत राहूया. आणि एक लक्षात ठेवा, त्याच्या दरबारात सगळ्यांना न्याय मिळतो, तो सगळ्यांचा हिशोब करीलच. ट्रू सर. सर गॉड कधीच चांगल्या लोकांना डिसअपॉइंट नाही करत. राधिका मॅमना कुठे ना कुठेतरी समवेअर चांगला जॉब मिळेलच. कपूर सरांचं गुडनेस विल ऑल्सो पे ऑफ. आपण आशा करूया की गुरुला सुद्धा त्याच्या चुकांची जाणीव होईल. सर हाय होप्स. राधिका मॅमचा एवढा लॉस झालाय, त्या शनायाला आणि गुरु सरांना काही फरक पडेल असं आय डोंट थिंक सो. पडेल जेनी, एक दिवस नक्की फर्क पड़ेगा. और वो दिन ना गुरु हाथ जोड़ते हुए हमारे पैर पकड़ते हुए हमारे पास आए. आणि सर मला खात्री आहे तो दिवस नक्की येणार.